नमस्कार मंडळी, आरोग्य गाथाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रेग्नन्सीमधल्या पहिल्या 3 महिन्यातील उलटी, मळमळ आणि आम्लपित्त ही खूप सामान्य तक्रार असते. यावरील उपाय. तर आवळ्याची फोड मधासोबत ही घेतल्यास पचनशक्ती सुधारते आणि मळमळ कमी होते. त्यासोबत लिंबू पाणी किंवा थोडं मध टाकून घेतलंस तर सामान्य तापमानामध्ये हे घेतल्यास ते भूक वाढवते आणि उलटी कमी करते. सुंठ आणि मध 1 चिमूट सुंठीचा मधासह सेवन केला असता गर्भावस्थेतील कफदोष कमी होतो आणि मळमळ शांत होते. नारळ पाणी उलटीनंतर शरीरातल्या क्षारांचं संतुलन बिघडलेलं असतं, ते व्यवस्थित ठेवण्यासाठी नारळ पाणी उत्तम काम करतं. इलायची किंवा वेलची पावडर अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घेतल्या असता पोट शांत होतं आणि आम्लपित्त कमी होण्यास मदत होते. आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा तर शिजवून थंड केलेला भात, दही किंवा ताकासोबत घेऊ शकतो. गोड बटाटे जसे रताळे यांसारखे पदार्थ घेऊ शकतो. मुगाच्या डाळीची पातळ खिचडी घेऊ शकतो किंवा खाकरा, भाजलेले कुरमुरे यांसारख्या गोष्टी घेऊ शकतो. लहान लहान प्रमाणामध्ये थोडे जेवण 2-2 तासांच्या गॅपने घेतले असता उलटी आणि मळमळीचा त्रास कमी वाटतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.